कागदपत्र बनावट आहे. सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. मी देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही मी सांगते, मी प्रतिभाताईची मी वकील आहे. नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. याच प्रकरणी काल शिर्डी पोलिसांनी रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची सुमारे 6 तास प्रदीर्घ चौकशी केली. या चौकशीनंतर त्या बाहेर आल्या आणि मीडियाशी बोलताना सर्व कागदपत्र माझ्या सह्या खोट्या आहेत असं म्हणत सर्व आरोप फेटाळून लावले. कधीही समता पतसंस्थेत खातं उघडलं नाही किंवा तिथे गेलेले नाही, तसंच दिलेला पत्ताही चुकीचा आहे असं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलंय. तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती? कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत. सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात. तुमची देखील फसवणूक झाली आहे. या संदर्भात अगोदर असा गुन्हा एक दाखल झालाय जासू त्यांच्याकडून. तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही आता यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 6 सवाल उपस्थित केलेत. सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. आम्ही SITला भेटायला गेलो होतो. SIT या मुख्य इमारतीपासून बाहेरच्या राज्य महामार्ग रस्त्यालगतपर्यंतचे सगळे गेट लॉक होते. पत्रकार काय चौथा माणूस या कॅम्पसमध्ये शिरकाव करू दिला नव्हता. मग संशयित असलेल्या चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये हे काय प्रिव्हिलेज का मिळाले? चाकणकर भगिनींचा आजचा हा सगळा तामझाम बघितल्यावर कोण कोणाला फसवतंय हेच कळत नाही आहे. जर दमानियांचे CDR खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियाला अटक का केली नाही? दमानिया खरं बोलत असेल तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट कशासाठी? पोलिसांना चाकणकरांची चौकशी करायची होती की चाकणकरांच्या वडिलांकडे कुणाला काही संदेश द्यायचे होते? स्वयंघोषित समाजसेवकाची सुधारित आवृत्ती असणाऱ्या दमानियानं सांगितल्याप्रमाणे खरात आणि चाकणकर यांच्यामध्ये 236 कॉल, 33 मेसेज आणि समता संस्थेत 152 खाती आहेत. तर मग अजूनही चाकणकर भगिनींचा एन्जॉय पिरियड संपत का नाही? एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलवलं जाणार आहे? कोण कुणाला वेड्यात काढतंय? चाकणकर SITला, दमानिया महाराष्ट्राला, SIT पीडित महिलांना. कळसूत्री बाहुल्यांच्या सूत्रधारावरून आता पडदा उघडलाच पाहिजे असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.